नमस्कार. आज 10 फेब्रुवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना, उद्या 11 फेब्रुवारी 2026 रोजी वृत्तपत्र विश्लेषण येणार नाही. ते वृत्तपत्र विश्लेषण आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी कव्हर करणार आहोत. त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या. 6 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा, पुण्यात सहानुभूतीचा राष्ट्रवादीला फायदा, जिल्हा परिषदांवर भाजपचा वरचष्मा. राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा काल निकाल लागला. त्यामध्ये BJP वरचष्मा किंवा BJPला सर्वात जास्त जागा. ओके. त्याच्यानंतर पुढे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लक्ष, अविश्वास ठराव आणण्याची विरोधकांची तयारी. आपल्या देशामध्ये संसदीय पद्धतीची लोकशाही आहे. मग संसदेमध्ये कोणते कोणते घटक आहेत आपल्याकडे? हे आहे संसद, एकीकडे राज्यसभा, एकीकडे लोकसभा. आता पहा, संसदेचे प्रामुख्याने 3 घटक आहेत. फर्स्ट घटक आहे, एकच मिनिट दा, पेनची थोडीशी शाई आपण बदलूयात. पहिले आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपती. त्याच्यानंतर आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. ओके. आता राष्ट्रपती हे अतिशय डिफरंट आहेत. बिलवरती असेंट देतात, त्यानंतर ऑर्डिनन्स जे अध्यादेश आहेत ते राष्ट्रपतींमार्फत निघतात. यासाठी संसदेचा ते अविभाज्य भाग आहेत, बरोबर. त्यानंतर येतो लोकसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे संसदेचा आपल्या, बरोबर. व जे तुम्ही खासदार निवडून देता, म्हणजे प्रत्यक्षपणे जे खासदार निवडून दिले जातात ते कुठे जातात, तर लोकसभेवरती जातात, बरोबर आहे. व संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून कोणाची ओळख आहे, तर राज्यसभेची ओळख आहे. व राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांना तुम्ही प्रत्यक्षपणे निवडून देता का, तर बिलकुल नाही, ते अप्रत्यक्षपणे निवडून जातात. एवढं तुम्हाला क्लिअरली माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. मग या कनिष्ठ सभागृहाचं कामकाज अगदी सुरळीतपणे चालावं यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 93 आहे. व कलम 93 अंतर्गत काय म्हणण्यात आलेलं आहे, लोकसभेला नियमानुसार चालवण्यासाठी, रेग्युलेशनसाठी एक लोकसभा स्पीकर असेल किंवा डेप्युटी स्पीकर असेल असं कलम 93 सांगतं. ओके. अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, बरोबर आहे. आपण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 93 जी आहे तिथे स्पीकरची तर पोस्ट त्यांनी दिलेली आहे, यासोबतच डेप्युटी स्पीकरची पण पोस्ट दिलेली आहे. पण तुम्हाला माहिती असेल 2019 पासून डेप्युटी स्पीकरची पोस्टच भरली गेली नाही आहे. ओके. व यावरून पण UPSCला प्रश्न येऊ शकतात. पहा, डेप्युटी स्पीकर पण चर्चेत राहिलेला हा भाग आहे. पण तुम्हाला माहिती असेल की जे नुकतंच झालेलं सेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्याला संसदेचं चालू आहे. मग त्या अधिवेशनामध्ये व्होट ऑफ थँक्स प्रेसिडेंट ऑफ इंडियानी पहिल्या दिवशी पहा संसदेच्या दोन्ही सभागृहांना त्यांनी गायडन्स केलं. मग गायडन्स केल्यानंतर व्होट ऑफ थँक्स तिथं द्यावं लागतं. पण व्होट ऑफ थँक्समध्ये अगदीच राहुल गांधी यांनी जनरल मनोज नरवणे यांचं जे पुस्तक आहे त्यामधील संदर्भ घेऊन इंडिया आणि चायना कॉन्फ्लिक्ट याबद्दल थोडंसं भाष्य करण्याचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला. व तेव्हापासून अगदीच पहा वाद उसळलं. व पुन्हा विरोधक आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत यांमध्ये बाचाबाची तिथं झाली. व त्यामध्ये पहा जवळपास 8 खासदारांना तिथं निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पण भाषण झालं नाही, का तर काँग्रेसच्या महिला खासदारांपासून त्यांना धोका आहे असं ओम बिर्ला यांनी संसदेला काय म्हणू शकता तुम्ही गायडन्स करताना सांगितलेलं होतं. मग ओके. मग या कारणानिमित्त पहा संसदेचं मागच्या 8 दिवसाचं जर कामकाज पाहिला तुम्ही तर फेल गेलेलं आहे. ओके. संसदेचं योग्य पद्धतीने तिथं कामकाज चाललेलंच नाही. त्यासोबतच लोकसभेचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांचं जे वर्तणूक आहे ती जास्त करून सत्ताधारी पक्षांची जास्त असते. ओके. विरोधी पक्षांना त्यांनी शांत बसवण्यासाठी त्याचा वापर करत आहेत असा त्यांच्यावरती 3 आरोप केलेले आहेत. ते आपल्यासाठी बिलकुल गरजेचे नाहीत. पण आता यामधून UPSCला प्रश्न काय विचारले जाऊ शकतात ते खूप महत्त्वाचं आहे, तर ते नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकता. व प्लीज मी जे बोलतोय त्याच्या नोट्स पण तुम्ही काढू शकतात. ओके. तर हे संसदेचे 3 सभागृह वगैरे तुम्हाला समजले असतील. आता आपण एक एक करून पाहूयात. लोकसभा अध्यक्ष. आता पहा ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये यांचं पद कितवं आहे, तर अगदी पहा 7वं पद आहे यांचं. ओके. पहिलं पद कोणाचं आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया व प्रथम नागरिक आहेत ते, बरोबर. अगदी त्याच धर्तीवर पहा हे 7वे आहेत. व कोणासोबत आहेत तर CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत यांचं पद शेअर केलं गेलेलं आहे. UPSCचा हा प्रश्न येऊ शकतो की लोकसभाचे जे अध्यक्ष असतात ते कितवे आहेत. ऑर्डर ऑफ प्रेफरन्समध्ये पहा त्यांनी 7व्या पदावर येतात, बरोबर आहे. म्हणजे 7वे वरिष्ठ आहेत ते. त्याच्यानंतर अगदीच पहा पुढचा प्रश्न काय येऊ शकतो यामध्ये. कलम 1. कलम किती म्हटलं मी, 93 कलम आहे, बरोबर. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर यांची निवड कशी केली जाते, तर पहा ज्यावेळेस आपलं इलेक्शन पार पडतं, जनरल इलेक्शन ज्यावेळेस पार पडतात, म्हणजे आता जवळपास कधी झाले होते आपले इलेक्शन 2024मध्ये झाले. मग 2024मध्ये खासदारांचे ज्यावेळेस इलेक्शन होतात ना त्याची पहिली जी बैठक होते, पहिल्या बैठकीमध्ये सर्वांना शपथ दिली जाते. ओके. मग त्या पहिल्या बैठकीचं जे आयोजन असतं ना ते अगदी
पूर्वीच्या लोकसभा अध्यक्षांकडे असतं, बरोबर. मग नेक्स्ट वाले इथून निवड केली जाते, म्हणजे ज्यावेळेस खास सदस्य जे लोकसभेमध्ये जे नव्याने निवडून आलेले जे सदस्य आहेत ना, त्यांची शपथविधी पार पडल्यानंतर अगदी राष्ट्रपती काय करतात, डेट ठरवतात की बाबा या दिवशी तुमचे काय नवीन अध्यक्ष लोकसभेला मिळणार आहेत, असं ते तिथं डेट ठरवतात. व डेट ठरवल्यानंतर पुन्हा काय होतं पहा, सभागृहामध्ये व्होटिंग घेतली जाते व साध्या बहुमताने, म्हणजे 50%च्या वर जर व्यक्ती गेला, अगदी साधं बहुमत त्यांना जर प्राप्त झालं ना, सिंपल मेजॉरिटी, तर अगदी ते उमेदवार विजयी घोषित केले जातात. ओके, हे अशा पद्धतीची त्यांची प्रोसिजर असते. मग ही झाली निवड. आता आपण यांचं रिमूव्हल पाहूयात. तर पहा, कलम 94 मध्ये यांची रिमूव्हलची प्रोसिजर दिलेली आहे. प्रोसिजरमध्ये त्यांनी काय म्हटलं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ओके, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये किती 4 पद्धतीच्या मेजॉरिटी सांगितलेल्या आहेत, त्यापैकी इफेक्टिव्ह मेजॉरिटी कशी आहे, तर पहा, संसदेची सध्याची संख्या किती आहे, 543, बरोबर. मग 543 मायनस जे डिडक्शन आहेत, डिडक्शन म्हणजेच कसं, एखाद्याचा मृत्यू होतो पहा, त्याच्यानंतर एखाद्यांनी रिझाईन केलेलं असतं, अशापैकी करून त्यांनी काय केले जातात पहा, अगदी जे व्हॅकन्सी आहेत, ओके, मायनस व्हॅकन्सी 543 मायनस जेवढे सीट व्हॅकन्स आहेत डिवायडेड बाय 50%, हे अशा पद्धतीने त्याचा फॉर्म्युला असणार आहे. मग पहा, आता जवळपास जर तुम्ही सध्याची जर बहुमत पाहिला तर जवळपास 13 सीट काय तिथं व्हॅकन्स आहेत आपल्या लोकसभेमध्ये, बरोबर. मग मला सांगा तुम्ही 543 मायनस 13 किती झाले मग, तर अगदीच पहा 530, बरोबर आहे. 530 डिवायडेड बाय 50% जर तुम्ही केलात, सॉरी माय बॅड, इथं 50% येणार नाही, म्हणजे 2 येतं इथं. ओके, मी 50% म्हणत होतो, म्हणजे माफ करा मला, कारण त्याचा अर्ध करायचं असतं, त्यामुळे आपण भागाकारमध्ये काय करतो पहा, 543 मधून 2 अशा पद्धतीने आपलं काय सरकार स्थापनेसाठी हे बहुमत लागतं. मग अगदी ज्यावेळेस लोकसभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला किती लागतात, 543 मायनस जेवढ्या व्हॅकन्सी आहेत तेवढ्या. मग आज सध्याला किती आहेत पहा, 543, 13 व्हॅकन्सी आहेत आपल्या संसदेमध्ये. मग 530 डिवायडेड बाय 2 करायचं, मग किती होतात पहा, अगदीच 265 होतात, बरोबर आहे. प्लस 1, कारण आपल्याला बहुमत पाहिजे, त्यामुळे 266 जर आज खासदारांनी पाठिंबा दिला तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा अविश्वास ठराव मंजूर होतो व ते पदावरून दूर होतात पहा. त्याच्यानंतर आणखीन ते महत्त्वाचं जर म्हटल्यानंतर पहा, अगदी लोकसभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं रिमूव्हल राज्यसभेमध्ये घेतलं जाऊ शकतं का, तर बिलकुल नाही. राज्यसभेमध्ये याला नेण्याची आवश्यकता नाही. राज्यसभेमध्ये यांना का घेऊन जायचं नाही, तर हे सभागृहाचे अध्यक्ष कोणते आहेत, तर अगदी लोकसभेच्या, त्यामुळे फक्त लोकसभेमध्येच हा ठराव पारित होतो. हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर जॉईंट सिटिंग. ओके, ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा या दोघांच्या सदस्यांची जॉईंट सिटिंग होते ना, त्यावेळेस अध्यक्ष कोण भूषवतं, तर अगदीच लोकसभेचे अध्यक्ष हे अध्यक्षपद तिथं भूषवतात. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आय होप एवढं तुम्हाला आता समजलं असेल लोकसभा अध्यक्षांच्या विषयी, व त्यांचा ठराव कशा पद्धतीने असतो हे पण नक्की तुम्हाला समजलं असेल. ओके, याच्या व्यतिरिक्त UPSCला वगैरे विचारले जाणार नाहीत प्रश्न, पण डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर सध्याला नक्कीच चर्चेत आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर UPSC मेन्सला कसे प्रश्न येतील, तर पहा, आपल्याकडे GS2च्या सिलेबसमध्ये कंपेरेटिव्ह स्टडी आहे दुसऱ्या देशांच्या पण कॉन्स्टिट्यूशनची, बरोबर. मग जर आपण UKची स्टडी केली, UKच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा UKचे जी पार्लिमेंट आहे, पार्लिमेंटचे जे स्पीकर आहेत त्यांच्यासोबत जर आपण कंपेरेटिव्ह केलं ना, तर तिथं वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर अशा पद्धतीची तरतूद आहे तिथे. पण भारत देशामध्ये तसं आहे का, तर बिलकुल नाही. त्यामुळे काय होतं पहा, आता UKमध्ये प्रोसिजर कशी आहे, तर तुम्ही जर एकदा स्पीकर झालात ना, तर तुम्ही अगदीच स्पीकर राहता, म्हणजे तुम्हाला कोणी तिथं हे करणार नाही. हां, तुमच्यावर पण अविश्वास ठराव वगैरे येऊ शकतो, पण तुम्ही तिथे पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही पदावर जाताना, लोकसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस पद ग्रहण करता त्या दिवशी तुम्हाला पक्षाचा राजीनामा तिथं द्यावा लागतो व वारंवार तुम्हाला निवडणूक लढवण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला काय तिथं वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर, म्हणजे तुम्हाला एकदा निवडून दिलं ना त्यांनी, तर अगदीच तुम्ही तिथं काय असता, तर पदसिद्ध तुम्ही होता. त्यामुळे तुम्हाला पक्षाचं बॅकलॉग वगैरे तिथं घेऊन बसायचं बिलकुल नाही आहे. ओके, तुम्हाला निवडणुकीची वगैरे तिथं बिलकुल चिंता करायची नाही. तुम्ही ॲटोमॅटिकच त्या पदावर पदसिद्ध होणार आहात. मग या कारणांसाठी पहा, UKमधली पद्धत अगदीच बेटर आहे. का बेटर आहे, तर अगदी पहा ना, तिथे ते पक्षपातपणा करू शकत नाहीत. पण आपल्या देशामध्ये काय होतं पहा, ज्यावेळेस तुम्ही निवडून येता, ओके, आता लोकसभेची इलेक्शन झाली, मग पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष तिथं राष्ट्रपतींनी डेट ठरवल्यानंतर निवडले जातात पहा. ओके, मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला की प्रोसिजर कशी आहे, लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची पद्धत आपण पाहिली, बरोबर. मग लोकसभेचे अध्यक्ष तिथं निवडले जातात. निवडल्यानंतर पहा 5 वर्षानंतर अगदी त्यांना पण निवडणुकीला सामोरं जावं लागतं, जनरल इलेक्शनला. आता ओम बिर्ला यांचं पहा तुम्ही, 2019मध्ये ते लोकसभा अध्यक्ष झाले, बरोबर. मग 2024ची निवडणूक त्यांनी लढवली का, तर बिलकुल त्यांना पण निवडणुकीला तिथं सामोरं जावं लागलेलं आहे. मग यासाठी पहा, त्यांना पक्षासोबत थोडीशी सहानुभूती ठेवावीच लागते, अन्यथा पुढल्या वेळेस मला इलेक्शनचं तिकीटच देणार नाहीत ना त्यांनी. ओके, मी जेव्हा खासदार होईल त्यावेळेसच मला इथं
या पदावर भेटायला हे पद मिळू शकेल ही त्यांच्याकडे आशा अपेक्षा नक्कीच असते. मग याच कारणांसाठी पहा आपल्याकडे पक्षपातपणा होतोच होतो. जरी आपण नाही म्हटलं ना की आपल्या भारतीय संविधानाने म्हटलेलं आहे की तुम्ही पक्षपातपणा करू नका, पण नेक्स्ट इयर वेळेस मला आपण निवडणूक लढवायची आहे व मी माझ्या जर पक्षाचा विरोधात गेलो तर मला निवडणूक लढवता येणार नाही. आता याचं उदाहरण तुम्ही पहा, अगदी जगदीप धनखड यांचं त्यांनी रिझाईन का केलं वगैरे हे आपल्याला माहिती नाही आहे, त्याची कारणं माहिती नाहीत, अस्पष्ट आहेत. पण जे बॅकग्राऊंडला जी स्टोरी देण्यात आलेली आहे ती तर पॉलिटिकलच आहे, बरोबर. मग अगदी तशा पद्धतीने होतं पहा, मग लाईमलाईटमधून काढून घेतलं जातं व त्यांचं पद पण तिथं निघून जातं. मग याच कारणांसाठी पहा जे सध्याचे जे अध्यक्ष असतात, ओके, भारत देशामधील जे अध्यक्ष असतात ना ते थोडंसं पक्षपातपणा करतातच, म्हणजे करतातच, हे असं होणारच आहे. ओके, पण UK तसं नाही आहे. तुम्ही परत इलेक्शनला वगैरे तिथं सामोरं जायचं नाही आहे. वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर अशा पद्धतीने तिथं तरतूद आहे. ओके, मग यामुळे UK पक्षपातपणा होत नाही, पण भारत देशामध्ये आपला पक्षपातपणा नक्कीच होत आहे इथे. ओके, तर एवढं तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी नक्की लक्षात ठेवा. बाकी याच्या व्यतिरिक्त जे पॉईंट्स आहेत ज्यावेळेस तुम्ही GS2चा सिलेबस कंप्लीट कराल ना त्यावेळेस हे सर्व पाहणारच आहोत आपण. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आजपासून 12वीची परीक्षा, सर्वांना ऑल द बेस्ट. त्याच्यानंतर SIR कोणताही अडथळा नको, सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना इशारा. आता पहा, ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान हजर राहून त्यांनी पण थोडंसं आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ही न्यूज जर पाहिलात तर काहीच त्यामधून प्राप्त झालेलं नाही आहे. त्यांनी परत राज्य सरकारला वगैरे इशारा दिलेला आहे की तुम्ही अडथळा आणायचा नाही, इलेक्शन कमिशनमध्ये तुम्ही अडथळा आणू नका, असं त्यांनी डायरेक्टली वेस्ट बेंगॉल सरकारला पण खडसावलेलं आहे. त्यानंतर जे DGP असतात राज्याचे त्यांना पण त्यांनी तसं निर्देश दिले आहेत की तुम्ही आम्हाला एक ॲफिडेविट सादर करा की तुम्ही यापासून दूर राहाल म्हणून. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओके, आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे मे बी लवकरात लवकर आता पदभरती वगैरे सुरुवात होऊ शकेल पहा, त्यामुळे सर्वांनी तयार राहायचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे, आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकून दुर्घटना. व पहा, अगदी आपण आपल्या देशामधील म्हणजे बहुतांश अगदी यंग ब्लड किंवा अतिशय बेस्ट आपल्या देशाला काहीतरी करून देऊ शकले असते असे व्यक्ती वगैरे आपण कशा दुर्घटनेमध्ये गमावत आहोत, हे अतिशय चुकीचं होत आहे. त्यामुळे रस्ते अपघात यांसाठी नियमावली लवकरात लवकर सादर होणं गरजेचं आहे. ओके, याच्यापूर्वी पण पहा, आता जे 100 जिल्हे आहेत त्यांनी 0 टॉलरन्स किंवा अगदी 0 अपघात असे त्यांनी क्षेत्र घोषित केलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पण काही जिल्हे आहेत. ओके, ठीक आहे, पॉलिसीमध्ये सध्याला चालू आहे, पण अगदी पहा सर्वांनी नियमांचं पालन करणं काळाची गरज आहे. आणि आता अगदीच पहा ना तुम्ही, देशाचं नेतृत्व अगदी संभाजी पाटील करू शकले असते, परंतु दुर्दैवी घटनेमुळे आपल्याला ते होता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी न्यूज गरजेची आहे का. नेक्स्ट न्यूज आहे पहा, डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी शिफारसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलेल्या आहेत. पहिलीपासून AI शिक्षणाची शिफारस मे बी आहे, त्यामध्ये अद्याप ती पूर्णतः आपल्यासमोर आलेली नाही आहे पहा. समितीचा अहवाल लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर ठेवलं जाईल, मग त्यामधून निर्णय वगैरे घेतले जातील व त्यावेळेस आपल्याला नक्कीच आपल्या लोकसत्ता आणि द हिंदूला पण आर्टिकल तसे येतील. ओके, त्यावेळेस आपण हे सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता फक्त लक्षात घ्या की त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे. ओके, व परीक्षेला आपला प्रश्न असा येऊ शकतो की त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर नरेंद्र जाधव. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे न्यूज गरजेची आहे का. हां, एक, संख्या नियंत्रणासाठी वाघांच्या नसबंदीबाबत विचार आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत. आता नितीन गडकरी यांचं म्हणणं काय आहे की ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट जास्त होत आहे, यामुळे आपण काय करूयात, वाघांची डायरेक्टली नसबंदीच करूयात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या वाढत आहे. आता बेसिकली त्यांचा पण एक पॉईंट बरोबरच आहे, पण तुम्हाला जर आठवत असेल की सध्याला नुकतं प्रॉब्लेम कुठं चालू आहे, तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जवळपास आपण 60 वाघांचं अधिवास तिथं नष्ट करत आहोत. मग ते जर अधिवास नष्ट झालं ना तर अगदीच ते पहा वाघ सिटीमध्ये येणारच ठरले. म्हणजे याच्यापूर्वी पण लेक्चर्समध्ये मी म्हटलेलं होतं की वाघ आपल्या एरियामध्ये येत नाही तर आपण त्यांच्या एरियामध्ये जात आहोत, हे कुठंतरी थोडंसं चुकत आहे. व अगदी पहा, हे गरजेचं आहे की थोडंसं आपण त्यांना नियंत्रणात आणणं गरजेचं आहे वाघांची संख्या, पण असं पण नाही की डायरेक्टली सर्वच वाघांना आपण नसबंदी वगैरे तिथं, ते योग्य पण होणार नाही. ओके, मग त्यासाठी पहा एक मिडल वे तिथं काढणं आज घडीला गरजेचं आहे. ओके, मग पाहूयात पॉलिसी मेकर त्याबद्दल विचार करतील. फक्त पहा, यांनी एक विचार ठेवला, मग आपण पण त्याला एक काउंटर आर्ग्युमेंट वगैरे दिलेला आहे, असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर लोकसभेत विरोधक आक्रमक,
राहुल गांधी यांना सभागृहात बोलू देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा पाकिस्तान संबंधाचे पुरावे नाहीत, म्हणजे अगदी गौरव गोगोई आणि हिमंता शर्मा यांच्याबद्दलचं हे वाद वगैरे चालू झाले. गजसन हे पहा बेसिकली आपल्यासाठी. त्यानंतर सनाए तकायाची यांचा समृद्ध मजबूत जपानचा निर्धार. जपानच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरमध्ये सत्ता हाती घेतलेल्या सनाए तकायाची यांनी वैयक्तिक लोकप्रियतेच्या जोरावर पार्लमेंट निवडणुकीत विजय खेचून आणला आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जपानच्या पहिल्या पंतप्रधान कोण आहेत? सनाए तकायाची. ओके, पर्सनल न्यूज MPSC मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा पर्सनल न्यूजमध्ये असे प्रश्न येतात. डन. त्याच्यानंतर पुढे चला, गुलाल सगळीकडे दिलेला आहे. त्यानंतर इंडिया आणि युरोपियन युनियनचं जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. आता जवळपास 10 दिवस झालेले आहेत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होऊन युरोपियन युनियनसोबत. त्याच्यानंतर हा आर्टिकल आलेला आहे, म्हणजे अगदी लोकसत्ताला काहीतरी छापायचं होतं हे पान भरण्यासाठी म्हणून त्यांनी छापलेला आहे बेसिकली हा आर्टिकल. पण तुम्हाला जर युरोपियन युनियन आणि इंडियामधील जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे व त्यामधील जे महत्त्वाचे पॉईंट काय होते ते जर समजून घ्यायचं असेल ना, तर प्लीज तुम्ही काय करा, माझं 28 जानेवारीचं व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलरित्या डिस्कशन केलं आहे इंडिया आणि युरोपियन युनियनचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय आहे. तारीख आहे 28 जानेवारी. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, व प्लीज सर्व विद्यार्थी रेग्युलर राहा. ओके, त्यानंतर उद्या फक्त सुट्टी आहे. 12 तारखेला आपण हे सर्व परत एकदा डिस्कशन चालू करणारच आहोत, काळजी नका करू. त्याच्यानंतर RSSचं समाज चिंतन अशा पद्धतीचा हा आर्टिकल आलेला आहे. या आर्टिकलमध्ये जास्त काही महत्त्वाचं नसलं तरी शेवटी जाता जाता पहा, भ्रष्टाचार वैचारिक असो वा आर्थिक रोखायचा असेल तर व्यक्तींच्या व समाजाच्या सामूहिक पुनरुत्थानाचे नियामक संस्थांची तटस्थता गरजेची असते. ओके, संस्थात्मकरित्या तुम्ही भ्रष्टाचार रोखू शकता व संस्थात्मक भ्रष्टाचार रोखत असताना ना तिथं पब्लिकचं रोल खूप इम्पॉर्टंट आहे असं मोहन भागवत यांचं म्हणणं आहे व ते कदाचित गरजेचं आहे. पहा, कारण प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये आता अगदीच पहा डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं आहे आपल्याला, बरोबर. मग डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी मी ज्यावेळेस तहसीलमध्ये जातो, मग तहसीलमध्ये गेल्यानंतर पहा आता अगदी तो व्यक्तीला तिथं द्यावंच लागतं कारण सिटीझन चार्टर तिथे लावलेला आहे ऑफिसमध्ये. पण आपल्याला पण माहिती आहे की हा व्यक्ती काम करणार नाही, त्यामुळे पब्लिकच तिथं डायरेक्टली जाऊन पहा पैसे द्यायला लागतात. मग यासाठी पहा अगदी संस्था तर आहेत, संस्थांसोबत ना पब्लिकला आपण अवेअर असणं गरजेचं आहे की आपण पैसे द्यायचे नाहीत. हां, पैसे जर मागत असेल तर तुमच्या जो डॉक्युमेंट वगैरे रेडी असतील ना, तर तुम्ही अँटी करप्शन ब्युरोचा पण तिथं मदत घेऊ शकता, जी की संस्था आहे. ओके, पब्लिक आणि संस्थेच्या मदतीनेच आपण भ्रष्टाचार समाजातून दूर करू शकतो, अन्यथा भ्रष्टाचार समाजातून दूर होत नाही. व पहा, हे पुन्हा कल्चर बनत जातं, हेच पुन्हा कल्चर बनत जातं. व आता सध्या आपण तुम्हाला माहिती असेल की आता मला जर एखादं डॉक्युमेंट काढायचं आहे, जसं उदाहरणार्थ डोमिसाईल सर्टिफिकेट असू द्या किंवा कास्ट सर्टिफिकेट असू द्या, तर मला तिथं पैसे द्यावे लागतात. म्हणून हे आता एक कल्चरचा भाग झाल्यासारखं झालेला आहे भारतीय संस्कृतीमध्ये. ओके, मग यासाठी सर्वांनी मिळून इथं काम करणं गरजेचं आहे असं डॉक्टर मोहन भागवत यांनी काल म्हटलेले आहेत व ते बरोबरच आहे. पहा, ओके, परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला पण इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आला ना की आपलं करप्शन कसं टाळता येईल, तर पहा एक तर पब्लिकची पण मदत घ्यावी लागेल आपल्याला, संस्थांची पण, दोघांच्या मदतीनेच आपण ही कॉन्कर करू शकतो. अन्यथा एकाला आता हे होऊ शकणार नाही आहे व आपल्याकडे त्या पद्धतीने संस्था नाहीत असं मोहन भागवत यांनी म्हटलं. परंतु आपल्याला तेवढं पण गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जाता येणार नाही, तर आपल्याकडे संस्था आहेत अँटी करप्शन ब्युरो. फक्त आपलं थोडंसं चेंजेस आणणं तिथं गरजेचं आहेत आता पब्लिकमध्ये पण. ओके, अवेअरनेस तिथं खूप गरजेची आहे, पहा काही म्हटलात तरी. नेक्स्ट आहे बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत दबदबा कोणाचा? फेब्रुवारी म्हणजे सध्याला इलेक्शनचं वारं आहे बांगलादेशमध्ये. मग बांगलादेश फर्स्ट, जसं अमेरिकेमध्ये पहा मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन या बेसिसवर निवडणूक लढवण्यात आली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, अगदी तसंच पहा हा म्हणजे हा आपला प्यारा भारत व इथे कवेत लपलेला बांगलादेश आहे. मग बांगलादेशमध्ये सध्याला इलेक्शन चालू आहेत व इलेक्शनमध्ये पहा 2 पक्ष. आता अगदीच बांगलादेशचा जर तुम्ही इतिहास पाहिलात ना, तर तिथं प्रामुख्याने एक अवामी लीग शेख हसीना यांची व दुसरी पहा BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, हे 2 आणि दोघांच्या पण चीफ आता सध्याला बांगलादेशमध्ये नाही आहेत. म्हणजे अगदीच लास्ट इयरला त्यांचं निधन पण झालेलं आहे, सॉरी जानेवारी मंथमध्ये आय थिंक निधन झालं खालेदा जिया यांचं. पण शेख हसीना भारतामध्ये आहेत सध्याला, बरोबर. मग हे दोघांचे पण प्रमुख नाही आहेत व अवामी लीगला तर त्यांनी बाहेरच करून टाकलेलं आहे, तुम्ही निवडणूक लढवू शकणार नाही. म्हणजे शेख हसीना यांचा जो पक्ष आहे त्यांना निवडणूक लढवता येत नाही आहे. व जे BNPचे काय म्हणू शकता खालेदा जिया यांचे सुपुत्र तारेक रहमान आता सध्याला तिथं निवडणूक लढवत आहेत. व दुसरी एक पार्टी आहे पहा जी की तरुणांनी स्थापन केले आहे. पण सध्याला जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात ना, तर बेसिकली आता खालेदा जिया यांचे सुपुत्र तारेक रहमान हेच निवडून येतील असं वारं तिथं जास्त करून चालू आहे. मग त्यांनी निवडणुकीचे जे मॅनिफेस्टो आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे, भारत देशासाठी तर आम्ही मैत्री करू, गुलामी नाही. ओके, इंटरनॅशनल रिलेशनसाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण आजच सध्याला आपला बांगलादेश आणि भारतचे संबंध आपल्याला आजच सांगता येणार नाहीत. थोडंसं थांबा, निवडणुका येऊ द्या,
पाहूयात, निवडणुका झाल्यानंतर निकाल आला की आपण हे पाहूयात. ओके, म्हणजे पहा UPSC आणि MPSC करत असताना ना ठराव खूप महत्त्वाचा आहे. स्टेबिलिटी जर असेल ना तरच तुम्हाला ही सर्व काही विजन येणार आहे. अन्यथा जर तुम्ही फास्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केलास तर होऊ शकणार नाही आहे. ओके, बांगलादेशमध्ये उद्या काय होणार आहे ते आपण सांगू शकणार नाही आज. त्यासाठी थोडंसं थांबा, स्टेबल व्हा, मग याबद्दल आपण नक्की चर्चा करणारच आहोत ना पुढे. ओके, तर त्यानंतर आणखीन एक न्यूज आहे का इथे, एकच मिनिट. हां, PFचा पैसा काढणे आता सोपे, एप्रिलपासून UPIद्वारे विनाविलंब रक्कम मिळवणे सुलभ. ओके, UPIशी आता त्याला लिंक केलं जाणार आहे 1 एप्रिलपासून, म्हणजे नवीन फायनान्शियल इयरमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपलं लोकसत्ता इथं संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. ओके, पहिली बातमी, रेस्ट्रिक्टिव्ह सॉफ्टवेअर टूल्स बिंग यूज्ड फॉर SIR सेट सुप्रीम कोर्ट. त्याच्यानंतर ऑपोजिशन मल्स मोशन टू रिमूव्ह लोकसभा स्पीकर बिर्ला. ओके, आता पहा लोकसभाचे स्पीकर आहेत त्यांना रिमूव्ह करण्याची प्रोसिजर त्यांनी करणार आहेत. हां, त्यानंतर आणखीन एक पॉईंट इथं बोलत असताना राहिला, ज्यावेळेस रिमूव्हल होतं पहा लोकसभा स्पीकरचं त्यावेळेस ते स्वतः व्होट करू शकतात का, तर बिलकुल नाही. पहिल्यांदा व्होट ते करू शकणार नाहीत, पण ज्यावेळेस टाय होईल ना, म्हणजे दोन्हीकडे पण 50-50 असं होईल त्यावेळेस नक्कीच लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांचं मत तिथं निर्णायक असणार आहे. ओके, पहा अद्याप प्रस्ताव तिथं ठेवण्यात आलेला नाही. ज्यावेळेस प्रस्ताव होईल ना, प्रस्ताव ठेवण्यासाठी पण आपल्याला 14 दिवसाचा अर्लियर कालावधी तिथं लागेल. ओके, 14 दिवस पूर्वी तुम्ही नोटीस द्यावं लागतं, मग त्याच्यानंतर 15व्या दिवशी तुम्ही काय तिथं लोकसभेमध्ये ठराव मांडू शकता. व ठरावामध्ये 50% तुम्हाला बहुमत तिथं स्पष्ट असणं गरजेचं आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी तिथं लागते. ओके, मग त्या नियमानुसार पाहूयात होईल किंवा नाही. ओके, त्याबद्दल आत्ताच आपल्याला म्हणजे काही सांगता येणार नाही, पण लोकसभा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरबद्दलचे जे पॉईंट्स आहेत ते लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून किंवा अगदी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला वाचून ठेवायचे आहेत. ओके, प्रिलिमला हा टॉपिक येऊ शकतो. डन. त्याच्यानंतर एक आर्टिकल महत्त्वाचा आहे, किंबर्ले प्रोसेस. ओके, आता ही किंबर्ले प्रोसेस काय आहे तर तुम्हाला माहिती असेल इसवी सन 2000मध्ये. ओके, इसवी सन 2000मध्ये अगदी भारत देशासह किंबर्ले हे किंबर्ले हे ठिकाण पण आहे, त्यानंतर तिथे खाणी पण आहेत हिऱ्याच्या, बरोबर, साऊथ आफ्रिकेमध्ये. मग तिथे एक बैठक बसण्यात आली व तिथे निर्णय घेण्यात आला की पहा आता अगदीच किंबर्ले किंवा म्हणजे पहा हिरा जो आहे, ओके, ज्याला आपण डायमंड म्हणतो. ओके, डायमंडचा वापर अगदी पहा आपण काय म्हणू शकता मनी लॉन्ड्रिंगसाठी पण केला जाऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे काळा पैसा त्यामध्ये गुंतवणूक तिथं केली जाऊ शकते. व काळा पैसा म्हटल्यानंतर अगदी टेररिझमसाठी पण याचा उपयोग करू शकतो का, तर यस, बिलकुल याचा उपयोग पहा टेररिस्ट पण नक्की करू शकतात. म्हणजे पहा आता अगदी पाकिस्तानमध्ये बसलेला एक टेररिस्ट आहे, हा आपला प्यारा भारत व इथं आहे बाजूला पाकिस्तान. मग पाकिस्तानमध्ये बसलेला एक टेररिस्ट आहे, तो काय करेल, पार्सलने पहा फक्त एक डायमंड पाठवेल आपल्या भारत देशामध्ये व कदाचित तिथं कस्टम ड्युटीवरती जर डायमंड चेक झालं नाही किंवा त्या पार्सलमध्ये काय आहे हे पॅकेट जर चेक झालं नाही तर काय होतं पहा, ते डायमंड आपल्या भारत देशामध्ये येतं व ते रॉमध्ये होतं. त्यामुळे आपल्याला समजलं नाही की हे डायमंड खरंच चकाकतं वगैरे असं आहे का, म्हणून आपल्याला ते माहिती नव्हतं. पण भारत देशामध्ये आलं व भारत देशामध्ये आल्यानंतर त्या रॉ डायमंडची पहा पॉलिशिंग वगैरे करण्यात आली व त्या डायमंडला आपलं इंडियन मार्केटमध्ये विकण्यात आलं. मग इंडियन मार्केटमध्ये विकल्यानंतर अगदीच पहा त्याची किंमत जास्त रुपये मिळाली. म्हणजे अगदी पहा 1 कोटी 2 कोटी असं लक्षात घेऊयात आपण, बरोबर. मग 1 कोटी 2 कोटी रुपयाला जर ते डायमंड विकलं गेलं तर अगदी पहा हे जे 1 कोटी किंवा 2 कोटी रुपये मिळणार आहेत त्याचं काय करू शकता तुम्ही, डायरेक्टली टेररिझमसाठी वगैरे पाकिस्तान उपयोग करू शकेल. मग असं होऊ नये, ब्लड मनी येऊ नये किंवा ब्लड डायमंड, ओके, रक्तरंजित असे डायमंड तिथं तयार होऊ नये यासाठी काय म्हटलं जातं, यासाठीच पहा किंबर्ले प्रोसेस त्यांनी चालू केली. ओके, इसवी सन 2000मध्ये भारत देश पण तिथं सहभागी होता. आता मग यामधून प्रश्न UPSC काय विचारते पहा, इंडिया तिथं सहभागी होता का किंबर्ले प्रोसेसमध्ये, तर यस, भारत देश तिथं सहभागी होता. मग यावरून तुम्हाला वाटवेल की बाबा भारत देश हिरा प्रोड्यूस करतो का, तर बिलकुल नाही. भारत देश हिरा प्रोडक्शनमध्ये नाही आहे, परंतु 40% आपण काय करतो पहा, हिऱ्यांना पॉलिशिंगचं काम करतो. ओके, आपल्या देशामध्ये साऊथ आफ्रिका या देशांमधून वगैरे काय येतात पहा, हिरे येतात, रॉ हिरे येतात, कच्चे हिरे येतात. ओके, व त्या हिऱ्यांवरती आपण काय करतो पहा, प्रोसेस करतो. जसं सुरतमध्ये वगैरे आहे, म्हणजे गुजरात बेस्ड जर तुम्ही पाहिलात ना तर तिथं अशाच पद्धतीच्या फॅक्टरीज वगैरे आहेत किंवा कलाकार आहेत तिथे. ओके, मग ते काय करतात पहा, यांची पॉलिशिंग वगैरे करतात. व इंडिया काय करतो, 40% रॉ डायमंड आपल्या देशामध्ये मागवतो व मागवल्यानंतर आपण काय करतो पहा, ते डायमंड वापस दुसऱ्या राष्ट्रांना एक्सपोर्ट करतो. जसं की पहा चायनासोबतच आणखीन एक राष्ट्र आहे, आता मला नाव आठवत नाही आहे, हाँगकाँग. चायना म्हणजे
चायनाचाच भाग आहे हाँगकाँग. तर हाँगकाँगला वगैरे आपण काय करतो, एक्सपोर्ट आपले हिरे वगैरे पाठवत असतो. ओके, तर तो पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे भारत देशाचं रोल काय आहे, तर पॉलिशिंगचं भारत देशाचं काम आहे. मग अगदी 2000मध्ये आपण ही किंबर्ले प्रोसेसमध्ये भारत देश पण सामील झाला व 2003 पासून किंबर्ले प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे. आता ही किंबर्ले प्रोसिजर काय अशी असते, तर अगदी पहा, जर साऊथ आफ्रिकेच्या खाणीमधून हिरा सापडला, मग हिऱ्याला काय केलं जातं पहा, एक सर्टिफिकेट दिलं जातं की हा जो कच्चा हिरा आहे तो आम्ही स्वतःहून काढलेला आहे व यामध्ये कोणतंही ब्लड इथं इन्वॉल्व नाही आहे. ओके, कोणाचंही इथं काय म्हणू शकता ह्युमिलिएशन झालेलं नाही आहे. ओके, हे संपूर्णतः शुद्ध आहे. अशा पद्धतीने एक सर्टिफिकेट त्या हिऱ्याला लावून पाठवलं जातं भारत देशामध्ये. मग भारत देशामध्ये हा हिरा आल्यानंतर त्यावरती गुजरातमध्ये पहा प्रोसेसिंग केली जाते. मग ती प्रोसेसिंग केल्यानंतर परत आपण काय करतो, हे हिरे हाँगकाँगमध्ये पाठवलं जातं. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे प्रोसिजर आहे. व अशीच प्रोसिजर पहा, सध्याचं जे नीरव मोदी यांचंच ना स्कॅम, तर त्यांनी जे स्कॅम केलं होतं ते हेच होतं पहा, की PNB बँकेचा जो घोटाळा होता त्यांनी पण अशाच पद्धतीने त्यांनी कोलॅटरल न देता डायरेक्टली हाँगकाँग बेस्ड कंपनीकडून वगैरे लोन काढलेलं होतं. मग त्याची जी रक्कम आहे ती कोणाला चुकवावी लागली होती, तर PNBला चुकवावी लागली. तर हे अशा पद्धतीचा त्याचा स्कॅम होता. मग त्यामध्ये आय होप तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी लक्षात आल्या असतील. व यामध्ये पहा 86 देश सध्याला उपस्थित आहेत. पाकिस्तान पण आहे का किंबर्ले प्रोसेसचा पार्ट? यस, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे. हे सर्व देश याचा भाग आहेत किंबर्ले प्रोसेसचा. आणि किंबर्ले प्रोसेस ही कशा संदर्भात आहे, तर डायमंडसाठी आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. UPSC डायरेक्टली प्रश्न विचारते व अशाच पद्धतीने याच्यापूर्वी पण विचारले, जसं की व्हीट एक्सपोर्टसंबंधी पण एक प्रश्न आलेला होता व अगदी यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की किंबर्ले प्रोसेस काय आहे, तर डायमंडसाठीची ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर ब्लड डायमंड असू नये यासाठी हे संपूर्ण सर्टिफिकेट तिथं मिळवलं जातं किंबर्ले प्रोसेसचं, बरोबर आहे. व यामध्ये कोण राष्ट्र सहभागी होऊ शकतात, तर अगदी पहा, जे राष्ट्र हिऱ्यांची काय म्हणू शकता, जे राष्ट्र हिऱ्यांची आयात करतात व जे राष्ट्र हिऱ्यांची निर्यात करतात, या दोन्ही राष्ट्रांना किंबर्ले प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हावंच लागतं. कारण तिथं सर्टिफिकेट आहे, किंबर्ले सर्टिफिकेट तिथं महत्त्वाचं ठरतं. ओके, व हे कधीपासून चालू आहे, तर 2003 पासून किंबर्ले प्रोसेस अस्तित्वात आहे. ओके, आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजले आहेत. याच्या पलीकडे UPSC वगैरे जास्त काही विचारणार नाही. तर हे आपण हा आर्टिकल नक्कीच आता पाहिलेला आहे. आणखीन एक सर्वात महत्त्वाचं, मग आता हे सध्याला चर्चेत का आहे, तर सध्याला पहा, भारत देशाने काय केलेलं आहे, यावर्षी किंबर्ले प्रोसेस जे आहे त्याचं आयोजन आपल्या भारत देशाने समितीचं आयोजन केलेलं आहे. यासाठी महत्त्वाचं. व याच्यापूर्वी कधी आयोजन केलं होतं का, तर यस 2019मध्ये पण आपण आयोजन केलं होतं भारत देशाने किंबर्ले प्रोसेसचं. ओके, तर हे अगदीच या प्रोसेस किंवा यावर्षी जर आयोजन भारत देशामध्ये झालेलं आहे पहा, तर अगदीच आपण आफ्रिकेला इथं चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं लेखक म्हणत आहेत. ठीक आहे, आपण ज्यावेळेस झालं हे तेव्हा पाहूया, पण प्रिलिमसाठी हे पॉईंट खूप महत्त्वाचे होते. ओके, आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.